नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो कोणत्या टॉपिकवर आहे. अशा 10 मिस्टेक्स ज्या प्रत्येक विद्यार्थी त्या मिस्टेक्समधून नेहमीच जातो. तर मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्रोफाईल भरली पण मेरिट लिस्टमध्ये नावच आलं नाही. डॉक्युमेंट्स योग्य असूनही रिजेक्शन आलं. जर तुमच्यासोबत पण असंच झालं असेल किंवा होऊ नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाच. कारण आज मी सांगणार आहे पवित्र पोर्टलवर प्रोफाईल बनवताना होणाऱ्या 10 कॉमन मिस्टेक्स ज्या 90% कॅन्डिडेट्स अननोईंगली करतात आणि नंतर म्हणतात असं आमचं काही चुकलंच नाही." हा व्हिडिओ टेट पास्ट, बी एड और टी एड कम्प्लिटेड आणि न्यू प्लस ओल्ड कॅन्डिडेट सगळ्यांसाठी आहे. एक मिस्टेकसुद्धा झाली तर डायरेक्ट रिजेक्शन होऊ शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पहिली मोठी चूक समजून घेऊया. पवित्र पोर्टलवर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात डेंजरस चूक कोणती असेल तर ती आहे नेम मिसमॅच. आता नेम मिसमॅच म्हणजे काय? फक्त स्पेलिंग मिस्टेक नाही, तर एक वर्ड जरी वेगळा असेल तरी पोर्टलसाठी तुम्ही वेगळी व्यक्ती ठरता. फॉर एक्झाम्पल, टेट सर्टिफिकेटवर नाव आहे मयूर संजय लहाने, बी एड मार्कलिस्टवर आहे मयूर यश लहाने आणि आधार कार्डवर आहे मयूर लहाने. आपल्याला वाटतं हे तर सेमच आहे, पण पवित्र पोर्टलला हे सेम वाटत नाही. पवित्र पोर्टल मॅन्युअल व्हेरिफिकेशन करत नाही. तो सिस्टीम मॅच पाहतो. नेम मिसमॅच झालं नाही तर तुमचं प्रोफाईल डायरेक्ट मिसमॅचमध्ये जाते आणि नंतर मेरिट लिस्ट लागल्यावर तुम्ही विचारता, डॉक्युमेंट्स करेक्ट असूनही आमचं नाव का नाही? कारण नेम मिसमॅच सायलेंट रिजेक्शन देतो. ना मेसेज येतो, ना कॉल येतो, फक्त नाव गायब होतं. आता नेम मिसमॅच कुठे कुठे होतो? तर फुल नेम और शॉर्ट नेम, फादर नेम मिस और इनिशियल, सरनेम स्पेलिंग चेंज, मॅरेज नंतर सरनेम बदल, आधार कार्डवर अपडेट न केलेलं नाव. आता याचं सोल्युशन काय? जर तुम्हाला कोणत्याही 2 डॉक्युमेंट्समध्ये नाव वेगळं असेल तर पवित्र पोर्टलवर प्रोफाईल भरायच्या आधीच नेम करेक्शन करा किंवा नेम चेंज ऑर वन अँड द सेम ॲफिडेविट तयार ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोर्टलमध्ये नाव भरताना SSC मार्कशीटप्रमाणेच नाव टाका. इथे क्रिएटिव्हिटी चालत नाही. लक्षात ठेवा, नेम मिसमॅच म्हणजे रिजेक्शनला इन्व्हिटेशन. म्हणून ही चूक तरी कधीही इग्नोर करू नका. पवित्र पोर्टलवर दुसरी मोठी आणि खूप लोक अननोईंगली करतात अशी चूक म्हणजे डेट ऑफ बर्थ मिसमॅच. आणि लक्षात ठेवा, ही चूक नेम मिसमॅचपेक्षाही डेंजरस आहे. डेट ऑफ बर्थ म्हणजे फक्त जन्मतारीख नाही, तर तो तुमचा आयडेंटिटी की आहे. टेट डेटाबेस, एज्युकेशन डिपार्टमेंट आणि पवित्र पोर्टल हे तिन्ही डेट ऑफ बर्थवर कॅन्डिडेट मॅच करतात. फॉर एक्झाम्पल, SSC मार्कशीटवर डेट ऑफ बर्थ आहे 12/06/1998. आधार कार्डवर आहे 12/06/1998 आणि तुम्ही पोर्टलमध्ये चुकून टाकलं 21/06/1998. फक्त डिजिट उलटले, पण सिस्टीमसाठी हा कम्प्लिटली डिफरंट कॅन्डिडेट आहे. आणि सगळ्यात सिरियस गोष्ट काय आहे? तर डेट ऑफ बर्थ एकदा सबमिट केल्यानंतर पवित्र पोर्टल करेक्शन चान्स देत नाही. ना एडिट, ना रिसबमिट, ना ग्रेव्हियन्स. म्हणजे एक चुकीचा डिजिट आणि तुमचं पूर्ण सिलेक्शन प्रोसेस स्टॉप. आता डेट ऑफ बर्थ मिसमॅच का होतो? आधार कार्ड अपडेट नाही, SSC और लिव्हिंग सर्टिफिकेट मिसमॅच, अंदाजाने डेट ऑफ बर्थ टाकणे, मोबाईलवर भरताना टायपिंग एरर. म्हणून एकच रूल लक्षात ठेवा, SSC मार्कशीटप्रमाणेच डेट ऑफ बर्थ टाका. मेमरीवर भरू नका. आधार कार्डवर डिपेंड राहू नका. कारण SSC मार्कशीट हा फायनल ऑथॉरिटी डॉक्युमेंट आहे. आणि लक्षात ठेवा, डेट ऑफ बर्थ मिसमॅचला लहान चूक समजणारे कॅन्डिडेट्स सर्वात आधी रिजेक्ट होतात. आता पाहूया तिसरी मोठी चूक, रॉंग कॅटेगरी सिलेक्शन, जी अनेक वेळा स्वतःच आपला रिझर्वेशन चान्स मारतो. पवित्र पोर्टलवर तिसरी मोठी आणि सगळ्यात जास्त नुकसान करणारी चूक म्हणजे रॉंग कॅटेगरी सिलेक्शन. ही चूक झाली तर तुमचं सिलेक्शन रिजेक्ट न होता सुद्धा स्वतःहून कमजोर होतं. कॅटेगरी म्हणजे फक्त ओपन, OBC, SC, ST एवढंच नाही, तर कॅटेगरी म्हणजे तुमचा मेरिट ॲडव्हान्टेज आणि तो ॲडव्हान्टेज तुम्ही स्वतःच एका क्लिकने काढून टाकता. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे OBC कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, पण पोर्टलमध्ये कॅटेगरी सिलेक्ट केला ओपन आणि मग काय होतं? तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये मेरिट लागतो, रिझर्वेशन बेनिफिट 0, कट ऑफ जास्त आणि मग चान्स कमी. आणखी एक मिस्टेक, कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं पण कॅटेगरी ओपन ठेवली, नंतर चेंज करू असं समजून. पण पवित्र पोर्टलवर सबमिट नंतर कॅटेगरी चेंज होत नाही
आणि सगळ्यात सिरियस मिस्टेक कोणती, तर VGNT और OBC असून जनरल सिलेक्ट करणे, EWS एलिजिबल असून ओपन ठेवणे, SC और ST असून रॉंग सब कॅटेगरी निवडणे. यामुळे सिस्टीम तुमच्यावर दया करत नाही. आता याचं सोल्युशन काय आहे? पोर्टल भरताना डॉक्युमेंट समोर ठेवा, गेस करून कॅटेगरी भरू नका, डाऊट असेल तर सबमिट थांबवा. आणि लक्षात ठेवा, कॅटेगरी सिलेक्शन हा फायनल डिसिजन असतो. इथे चूक झाली तर पुढे कुठलीही कमिटी तुमच्यासाठी चेंज करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, रॉंग कॅटेगरी म्हणजे स्वतःचा हक्क स्वतः गमावणे. आणि आता पाहूयात चौथी आणि सगळ्यात कन्फ्युजिंग चूक, सब्जेक्ट सिलेक्शन मिस्टेक, जी पोस्टिंग वेळेला मोठा प्रॉब्लेम बनते. पवित्र पोर्टलवर चौथी चूक आणि सगळ्यात जास्त लोकांना अडचणीत टाकणारी चूक म्हणजे सब्जेक्ट सिलेक्शन मिस्टेक. ही चूक आज नाही तर पोस्टिंग वेळेला तुमचा करिअर अडवते. सब्जेक्ट सिलेक्शन म्हणजे फक्त ड्रॉप डाऊनमधून एक सब्जेक्ट निवडणं नाही. सब्जेक्ट सिलेक्शन म्हणजे तुम्ही कोणत्या विषयाचे शिक्षक म्हणून कन्सिडर होणार हे ठरवणे. आता कन्फ्युजन कुठे होतो, तर मेन सब्जेक्ट कोणता, अदर सब्जेक्ट कोणता, ग्रॅज्युएशन सब्जेक्ट और मेथड सब्जेक्ट, बायोलॉजी और होम सायन्स और न्यूट्रिशन कन्फ्युजन. फॉर एक्झाम्पल, तुमचं ग्रॅज्युएशन आहे BSc मायक्रोबायोलॉजी आणि B.Edमध्ये मेथड आहे बायोलॉजी. आता पोर्टलमध्ये काही लोक मेन सब्जेक्ट म्हणून मायक्रोबायोलॉजी टाकतात, पण पोस्टिंग वेळेला एज्युकेशन ऑफिसर म्हणतो मायक्रोबायोलॉजीसाठी स्कूल पोस्ट नाही, आणि मग तुम्ही कुठेही फिट होत नाही. म्हणजे क्वालिफिकेशन असूनही पोस्टिंग मिळत नाही, कारण सब्जेक्ट सिलेक्शन चुकलेलं असतं. आणखी एक मिस्टेक म्हणजे मेथड सब्जेक्ट असतो मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, पण पोर्टलमध्ये ग्रॅज्युएशन बेस्ड सब्जेक्ट सिलेक्ट केला जातो आणि मग रिझल्ट येतो मेथड प्लस सब्जेक्ट मिसमॅच. रूल खूप सिंपल आहे. B.Ed मेथड सब्जेक्ट प्लस ग्रॅज्युएशन सब्जेक्ट मॅच पाहिजे. स्कूल लेवलवर अवेलेबल असलेलाच सब्जेक्ट निवडा. डाऊट असल्यास सब्जेक्ट लॉक करू नका. एकदा सब्जेक्ट लॉक झाला तर पवित्र पोर्टलवर चेंजसाठी चान्स जवळजवळ 0 असतो. म्हणून लक्षात ठेवा, रॉंग सब्जेक्ट सिलेक्शन म्हणजे क्वालिफिकेशन असूनही पोस्टिंग नाही. आता पाहूया पाचवी मोठी चूक, इनकम्प्लीट किंवा रॉंग डॉक्युमेंट अपलोड, जी बरेच लोक कॅज्युअली करतात. पवित्र पोर्टलवर पाचवी मोठी चूक आणि खूप लोक हलक्यात घेणारी चूक म्हणजे इनकम्प्लीट किंवा रॉंग डॉक्युमेंट अपलोड करणे. बऱ्याच कॅन्डिडेट्सना वाटतं डॉक्युमेंट्स आहे ना, अपलोड केलं म्हणजे झालं, पण पवित्र पोर्टल असं अजिबात मानत नाही. पोर्टल डॉक्युमेंट्स आलं आहे की नाही हे पाहत नाही, पण पोर्टल पाहतो डॉक्युमेंट्स कम्प्लीट आहे का, रिडेबल आहे का आणि करेक्ट आहे का. आता या ठिकाणी काय चुका होतात, मार्कशीटचा लास्ट पेज अपलोड नाही, डिग्री सर्टिफिकेटचं बॅक साईड मिसिंग, कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी पेज नाही, B.Ed सर्टिफिकेटऐवजी फक्त मार्कशीट अपलोड. डॉक्युमेंट इनकम्प्लीट असेल तर सिस्टीम तुम्हाला सांगत नाही, पण प्रोफाईल व्हेरिफिकेशनमध्येच रिजेक्ट होतो. आणखी एक सिरियस मिस्टेक, रॉंग डॉक्युमेंट रॉंग स्लॉटमध्ये अपलोड केलं. SSC ऐवजी HSC अपलोड, डिग्रीऐवजी प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. सिस्टीम एरर दाखवत नाही, पण रिजेक्शन नक्की देतो. आता याचं सोल्युशन काय? प्रत्येक डॉक्युमेंटचे सगळे पेजेस एकाच PDF मध्ये मर्ज करा. PDF क्लिअर, स्ट्रेट, रिडेबल ठेवा. फाईल साईज लिमिट चेक करा. डॉक्युमेंट नेम नीट व्हेरीफाय करा. आणि लक्षात ठेवा, वन मिसिंग पेज म्हणजेच कम्प्लीट रिजेक्शन. म्हणून पवित्र पोर्टलवर डॉक्युमेंट अपलोड करताना घाई नको, कॅज्युअल अप्रोच नको. पवित्र पोर्टलवर सहावी मोठी चूक आणि खूप लोक छोटी गोष्ट समजतात अशी चूक म्हणजे ब्लर्ड किंवा लो क्वालिटी स्कॅन. डॉक्युमेंट करेक्ट असणे हे एक गोष्ट आहे, पण डॉक्युमेंट क्लिअरली दिसणे ही दुसरी आणि जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. पोर्टलवर अपलोड केलेले डॉक्युमेंट्स तपासताना कोणी झूम करून गेस करत नाही. जर डॉक्युमेंट स्पष्ट वाचता आलं नाही तर सिस्टीमसाठी तो डॉक्युमेंट इनव्हॅलिड समजला जातो. ब्लड स्कॅन कधी होतो? मोबाईलने कॅमेरा तिरपा करून फोटो, लाईट कमी असताना स्कॅन करणे, झेरॉक्स शॉपमध्ये फेडेड कॉपी स्कॅन किंवा क्रॉप एजेस और कट स्लॅट सील करणे, सिग्नेचर अर्धवट असेल किंवा मार्क्स नीट दिसत नसतील तर व्हेरिफिकेशन तिथे स्टॉप होतो. फॉर एक्झाम्पल, तुमचे कास्ट सर्टिफिकेट आहे, पण स्कॅन करताना ऑथॉरिटी सील आधी कट झाली, तर तुमच्यासाठी जर डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहे, पण सिस्टीमसाठी प्रूफ इनकम्प्लीट आहे. म्हणून एक क्लिअर रूल लक्षात ठेवा, कॅमेरा फोटो टाळा, प्रॉपर स्कॅनर वापरा, डॉक्युमेंट स्ट्रेट ठेवा, पण डार्क शॅडो नसावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, लो क्वालिटी स्कॅनला करेक्शन चान्स मिळत नाही. म्हणून पवित्र पोर्टलवर डॉक्युमेंट अपलोड करताना क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज नको.
पवित्र पोर्टलवर 7वी मोठी चूक आणि खूप लोक मायनर एरर समजतात अशी चूक म्हणजे पर्सेंटेज किंवा मार्क्स चुकीचे भरणे. ही चूक रिजेक्शनपेक्षा पण जास्त नुकसान करणारी असते. मार्क्स म्हणजे फक्त नंबर नाही, तर मार्क्स म्हणजे तुमचा मार्क्स पोझिशन एक डिजिट जरी जास्त किंवा कमी झाला तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये वर खाली जातं. आता इथे कुठे चूक होते? बी.एड पर्सेंटेज राऊंड ऑफ करणे, ॲग्रिगेट मार्क्स अंदाजाने टाकणे, CGPA कन्व्हर्ट करताना मिस्टेक करणे, थेरी प्लस प्रॅक्टिकल चुकीची बेरीज करणे, गेस करून डेसिबल भरणे. फॉर एक्झाम्पल, ॲक्च्युअल पर्सेंटेज आहे 63.45%, पण पोर्टलमध्ये तुम्ही टाकले 64. हा फरक वाटतो छोटा, पण मेरिटमध्ये हा फरक मोठा असतो. आणि लक्षात ठेवा, व्हेरिफिकेशन वेळेला तुमचे मार्क्स डॉक्युमेंटसोबत मॅच झाले नाही तर प्रोफाईल रिजेक्ट होऊ शकतो किंवा मेरिट रिड्यूस होतो. म्हणून एक गोल्डन रूल आहे, मार्कशीटवर जे आहे तेच नंबर तसेच टाका. राऊंड ऑफ करू नका, अंदाज करू नका. डाऊट असेल तर कॅल्क्युलेट करूनच भरा. पोर्टल तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स दिल्याबद्दल रिवॉर्ड देत नाही, तो तुम्हाला पॅनलाइज करतो. पवित्र पोर्टलवर 8वी चूक म्हणजे खूप लोक लहान गोष्ट समजतात अशी चूक म्हणजे टेट डिटेल्स चुकीचे भरणे. लक्षात ठेवा, टेट डिटेल्स म्हणजे फक्त एक्झाम इन्फॉर्मेशन नाही, तर तो तुमचा प्रायमरीली इलिजिबिलिटी प्रूफ आहे. पवित्र पोर्टल टेटचा डेटा स्वतःच्या डेटाबेसमधून ऑटो व्हेरीफाय करतो. म्हणजे तुम्ही टाकलेली माहिती टेट सर्व्हरवरशी एक्झॅक्ट मॅच झाली पाहिजे. आता इथे लोक कुठे चुकतात? रोल नंबर चुकीचा, एक्झाम इयर मिसमॅच, स्कोअर अंदाजाने टाकणे, अटेम्प्ट चुकीचा सिलेक्ट करणे, पेपर लेवल कन्फ्यूज होणे. फॉर एक्झाम्पल, ॲक्च्युअल टेट स्कोअर आहे 78, पण पोर्टलमध्ये तुम्ही टाकलं 79. हा फरक वाटतो छोटा, पण सिस्टीमसाठी मॅच फेल आणि एकदा टेट डेटा मॅच झाला नाही तर पोर्टल तुम्हाला सांगत नाही, पण तुमची प्रोफाईल इनव्हॅलिड मार्क करतो. म्हणून इथे एक क्लिअर रूल आहे, टेट स्कोअर कार्ड समोर ठेवूनच डिटेल्स भरा. अंदाज किंवा मेमरीवर भरू नका. डेसिमल, इयर, रोल नंबर डबल चेक करा. टेट डिटेल्समध्ये इवन 0.01 मार्क्सचा फरकसुद्धा सिस्टीम ॲक्सेप्ट करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, रॉंग टेट डिटेल्स म्हणजे एलिजिबिलिटी फेल. पवित्र पोर्टलवर 9वी मोठी चूक आणि सगळ्यात जास्त लोक करतात अशी चूक म्हणजे प्रिव्ह्यू न बघता फायनल सबमिट करणे. ही चूक खूप साधी वाटते, पण परिणाम खूप गंभीर असतो. पोर्टल तुम्हाला प्रिव्ह्यू बटन फक्त शोभेसाठी देत नाही. प्रिव्ह्यू म्हणजे तुमचा शेवटचा चान्स स्वतःची प्रोफाईल नीट पाहण्याची. बऱ्याच लोकांचं काय होतं, फॉर्म भरून झाला, डॉक्युमेंट्स अपलोड झाले, OTP आला आणि लगेच सबमिट करतात. प्रिव्ह्यू ओपनच करत नाही आणि मग नंतर लक्षात येतं, नेम स्पेलिंग चूक, डेट ऑफ बर्थ डिजिट उलटा, कॅटेगरी चुकीची, सब्जेक्ट मिसमॅच, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण पवित्र पोर्टलवर एकदा फायनल सबमिट झालं की एडिट नाही, करेक्शन नाही, रिसबमिट नाही. म्हणून एक सिम्पल रूल लक्षात ठेवा, प्रिव्ह्यू पेज लाईन बाय लाईन वाचा, मार्क्स, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी डबल चेक करा, डॉक्युमेंट्स ओपन करून व्हेरीफाय करा. घाई नको आणि प्रेशर नको. प्रिव्ह्यू स्किप करणे म्हणजे स्वतःचा रिजेक्शन अप्रूव्ह करणे. म्हणून लक्षात ठेवा, प्रिव्ह्यू पाहिलं नाही म्हणजे पश्चाताप नक्की. पवित्र पोर्टलवर 10वी आणि शेवटची चूक आणि दरवर्षी हजारो लोकांना अडचणीत टाकणारी चूक म्हणजे लास्ट डेटला फॉर्म भरणे. बऱ्याच कॅन्डिडेटचं एकच वाक्य असतं, अजून वेळ आहे, शेवटी भरू. पण पवित्र पोर्टल म्हणजे व्हॉट्सॲप फॉर्म नाही, तो तर एक हेवी ट्रॅफिक गव्हर्नमेंट पोर्टल आहे. लास्ट डेट जवळ आली की सर्व्हर स्लो होतो, वेबसाईट हँग होते, OTP उशिरा येतो, लॉग इन होत नाही आणि मग काय होते, फॉर्म 90% भरलेला असतो, डॉक्युमेंट अपलोड झालेले असतात, पण फायनल सबमिट होत नाही. फॉर एक्झाम्पल, रात्री 11:15 वाजता तुम्ही फॉर्म भरायला बसलात, 12 वाजताची डेडलाईन आहे, OTP आलाच नाही आणि फॉर्म इनकम्प्लीट राहिला. पोर्टलला फरक पडत नाही तुम्ही किती मेहनत घेतली, सिस्टीम पाहतो की सबमिट बटन क्लिक का नाही. म्हणून एकच सेफ ॲडवाईस, लास्ट डेटच्या किमान 3-4 दिवस आधी फॉर्म सबमिट करा. डॉक्युमेंट आधीच रेडी ठेवा, इंटरनेट स्टेबल ठेवा, लॅपटॉप वापरा. लास्ट डेटला फॉर्म भरणं म्हणजे रिस्क स्वतःच्या करिअरवर घेणे. जर मित्रांनो, तुम्हाला पवित्र पोर्टलवर रिजेक्शन टाळायचं असेल तर या व्हिडिओमधल्या सगळे 10 मिस्टेक्स खूप सिरियसली घ्या. व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, कमेंट करा, टीचर फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढल्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.